जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज वेगळ्याच विषयावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. तर आपण घरामध्ये कितीही स्वच्छता ठेवली आणि कोपरा ना कोपरा स्वच्छ ठेवला तरी पण छोटी मोठी झुरळं होतातच. घरातून बाहेरून जरी घरात आली तरी त्याची संख्या वाढत जाते आणि मग ते एकाच दोन दोनास तीन अशी भरपूर झुरळं होतात आणि वारंवार आपण साफसफाई केली तरी पण ते काय पिच्छा सोडत नाही. तर आज आहे ना, मी याच्यावर एक रामबाण उपाय शोधलेला आहे आणि तो मला खूपच फायदेशीर ठरला, म्हणून मी आज तुमच्याबरोबर तो शेअर करत आहे. तर एक मी घरच्या साहित्यामध्ये जे आपल्याकडे पटकन अवेलेबल असतं त्याच्यामध्येच मी हा एक उपाय, झुरळं पळून जाण्याचा उपाय शोधलेला आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते मी सांगते. तर इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि तसेच 4-5 डांबर गोळ्या, मोठ्या डांबर गोळ्या त्या घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी कापूर घेतलेला आहे आणि जी बोरिक पावडर आपण जे धान्याला लावतो ना कीड लागू नये म्हणून, ती 1 वाटी घेतलेली आहे. तर असे हे 5 पदार्थ घेतलेले आहेत. तर आता ते पीठ मी बाउलमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर साखर पण बारीक करून खलबत्त्यात घेतली आहे. जास्त पण बारीक नाही, थोडीशी बारीक करून घ्यायची. त्याच्यानंतर कापूर पण बारीक करून घेतलं आहे. बघा, एकदम उग्र वास येतो आहे. कापूरचा तर खूपच वास उग्र असतो. तशी खलबत्त्यामध्ये ती कापूर साखर बारीक करून घेतली. आता त्याच्यानंतर ह्या डांबर गोळ्या आहेत, डांबर गोळ्या पण तशाच बारीक करून घ्यायच्या आणि हे सगळं साहित्य छान मिक्स करायचं. खरं तर मी मास्क लावायला पाहिजे होतं, एवढा उग्र वास येतो आहे त्याचा. तर नक्कीच झुरळं पळून जातात त्याने आणि तुम्ही हा प्रयोग खरंच करून बघा. आपण बाजारातली पण भरपूर औषध आणतो, वापरतो, तेवढ्यापुरताच त्याचा उपयोग होतो, पण ह्याचा ना भरपूर उपयोग होतो. जवळजवळ 1 वर्षभर तरी तुम्हाला नंतर झुरळं दिसणार नाहीत. हा मी स्वतः प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते. पण त्याच्याबरोबर साफसफाई पण ठेवावी लागते. तुम्ही म्हणाल की हे औषध आम्ही केलं आणि काही त्याचा उपयोग नाही झाला, तर तसं नाही आहे. त्याच्याबरोबर साफसफाई, घरामध्ये कोपरा न कोपरा स्वच्छ ठेवला पाहिजे, वारंवार साफसफाई केलीच पाहिजे. आणि जेव्हा आपण वारंवार साफसफाई करत राहतो ना, मग तेव्हा झुरळांना खायला पण मिळत नाही आहे, त्यामुळे आपोआप ते मरून जातात ह्या औषधाच्या वासाने. तर आता ह्याच्यामध्ये 1 वाटी बोरिक पावडर पण टाकली आहे. हे आता छान मिक्स करून घेते. खूप एकदम उग्र वास येतो आहे आणि बाजारातली औषधं ही आपल्या शरीराला पण हानिकारक असतात. तसं आपल्याला ह्याचा जास्त काही हानिकारक ठरू शकत नाही. तर अशा प्रकारे हे सगळं मिक्स केलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा. आणि मग आपण जिथे जिथे अडचणीची जागा आहे, कपाटं, तसेच भरण्यांच्या पाठीमागे, तसेच ज्या ट्रॉल्या आहेत त्या ट्रॉल्यांच्या पाठीमागे पहिल्यांदा स्वच्छ ट्रॉल्या काढून त्याच्यामधला कचरा किंवा खाण्याचे छोटे छोटे पदार्थ पडलेले असतात ते काढून साफ करायचं आणि त्याच्यानंतर हे एक एक गोळी किचनच्या ट्रॉल्यांमागे वगैरे व्यवस्थित ठेवून द्यायची. लहान मुलांपासून दूर ठेवा. पण खूप त्याचा उपयोग होतो. छोटी झुरळ तर बिलकुल राहतच नाहीत, पटापट बाहेर पडतात.
तर आता हे छान पीठ मळून एकजीव करून मळून घेतले चपातीच्या पिठासारखं आणि त्याच्या अशा डांबर गोळी एवढ्या गोळ्या तयार करत आहे आणि त्या घरातच थोड्या दिवसभर सुकू द्यायच्या. त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी ठेवल्या तरी चालते. तर एवढ्याच्या भरपूर गोळ्या होतात त्या. एकदा तुम्ही उपयोग करून बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. छान भरपूर होत आहेत गोळ्या. अलमारीमध्ये जशा आपण डांबर गोळ्या ठेवतो तशा पद्धतीने एक एक गोळी डब्यांच्या पाठीमागे, जिथे अडचणीची जागा असते तिथे सिंकच्या खाली, अशा ठिकाणी ह्या गोळ्या ठेवून द्यायच्या. त्याच्या उग्र वासाने आपोआप झुरळ पळून जातात. तशा ह्या भरपूर झालेल्या आहेत गोळ्या. आता याला दिवसभर सुकू दिल्या की मग नंतर मग संध्याकाळी एक एक सगळीकडे ठेवून देणार कपाटामध्ये, किचनमधल्या कपाटामध्ये. तर अशा डब्यांच्या पाठीमागे. जरा अंधार आहे, व्यवस्थित व्हिडिओ नाही आला आहे. प्रत्येक कप्प्यामध्ये 2-2 अशा पद्धतीने ह्या गोळ्या ठेवल्यात. मला तरी खूप फायदा झाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, कारण ही समस्या प्रत्येकालाच असते आणि तुम्ही करून बघा हा उपाय. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ येतील तर ते पाहत राहा. इकडे सिंकच्या खाली पण मी ठेवलेत. तसेच फ्रीजच्या पाठीमागे. जेव्हा आपण घराची साफसफाई करतो तेव्हा त्या साफ करून घ्यायचा आणि गोळ्या तिथेच ठेवून द्यायच्या, त्याला लगेच काढायच्या नाही आहेत. तर ह्या घरच्या घरी उपाय खूप छान आहे, त्याला काही वेळ लागत नाही आहे. तर करून बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.